नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, घरात सतत पैशाची चणचण भासते. खूप कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही आहे का? की बऱ्याच काळापासून तुमची एखादी महत्त्वाची इच्छा अपूर्ण आहे. आज आपण अशा एका चमत्कारी व्रताबद्दल जाणून घेणार आहोत की ते जर आपण श्रद्धेने केल्यास तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. हे व्रत म्हणजेच श्री वैभव लक्ष्मी माता व्रत. हे व्रत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण अचूक पद्धतीने कसे करावे, याचे नियम काय आहेत, तसेच हे व्रत कोण करू शकतं, उद्यापन कसं करावं, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बघा, शेवटी मी तुम्हाला उद्यापनाची अशी खास एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमची इच्छा खूप लवकर पूर्ण होईल. सर्वात पहिला प्रश्न की हे व्रत कुणी करावं, असं अनेकांच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो. बघा, अनेकांना असं वाटतं की हे व्रत फक्त महिलांसाठी आहे, पण असं अजिबात नाही. घरातली अगदी कोणतीही विवाहित स्त्री किंवा अविवाहित मुलगी हे व्रत करू शकते. इतकंच नाही तर पुरुषसुद्धा हे व्रत अगदी आनंदाने करू शकतात. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तरीसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत करू शकता. आता पाहूयात की या व्रताचे नियम काय आहेत, आणि जर नियम चुकले तर या व्रताचं फळ मिळत नाही. त्यामुळे बघा, आपण हे नियम व्यवस्थित समजून घेऊ. आता बघा, आपण जे काही आपल्याला शुक्रवार करायचे आहेत तर ते आपल्याला आधीच आपण तयारी करायची असते की आपल्याला किती शुक्रवार करायचे. म्हणजे जे काही आपल्याला संकल्पित हे व्रत करायचं असतं, 11 किंवा 21 जे काही शुक्रवार करायचे असतात, ते पहिल्या शुक्रवारी तुम्हाला त्याचा संकल्प घ्यायचा आहे. आता की मी हे इतके शुक्रवार हा करणार आहे. आता बघा, आपल्याला दुसरा नियम म्हणजे हे काही तुम्ही उपवास करणार आहात तर तुम्हाला अगदी कडकडीत निरंकार हे शुक्रवार करायची गरज नाही. तुम्ही सकाळी फळांचा आहार घेऊ शकता, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, दूध घेऊ शकता आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर एक वेळचे सात्विक जेवणही करू शकता. त्यानंतरचा नियम म्हणजे बघा, जर तुम्हाला काही अडचण आल्यास, म्हणजेच काही महिलांना मासिक पाळी आली किंवा तुम्ही प्रवासात आहात किंवा तुम्हाला स्वैरसूतक पडलेला आहे तर तो शुक्रवार मोजू नका. त्याच्या पुढचा शुक्रवार म्हणजे तो शुक्रवार सोडून पुढील शुक्रवार आपण हे व्रत चालू ठेवा आणि मग ते काउंटमध्ये आपल्याला हे पकडायचं आहे. आता आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ की आपल्याला या व्रताची पूजा मांडणी कशी करायची आहे. आता सर्वात पहिले ही पूजा मांडणी करताना आपले तोंड पूर्वेकडे होईल या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे. आता पूजा करण्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग आपल्याला मांडायचा आहे. त्यावर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र अंथरवून आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो ठेवा. आता त्यानंतर बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि बघा, फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला थोडी तांदळाची रास ठेवायची. त्याचंच तुम्हाला अष्टदळ कमळही काढू शकता किंवा तुम्ही तसेच तांदूळही ठेवू शकता. आता त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं. त्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि अभिषेक करत असताना ओम गणपते नमः स्नानम समर्पयामी असं म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आधी शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने असा आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक हा करून घ्यायचा असतो. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी आणि जिथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्या जागी थोड्याशा अक्षदा ठेवा. त्या अक्षदांवरती हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापन करा. आता गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा हळद कुंकू किंवा तुम्ही चंदन लावू शकता. त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर गणपती बाप्पांना दुर्वा, आघाडा आपल्याला अर्पण करायचा आहे. जी काही फुलं आहे तुमच्या पूजा साहित्यामध्ये ती फुलं अर्पण करा. त्यानंतर अक्षदा अर्पण करा, धूप दीप दाखवा आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. आता त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपण लगेचच माता लक्ष्मीची जर तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची सुद्धा आपल्याला इथे स्थापना करायची आहे. आता माता लक्ष्मीची स्थापना करण्यापूर्वी माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला
स्नान घालून घ्यायचे, म्हणजेच अभिषेक करून घ्यायचा आहे. आता माता लक्ष्मीचा अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचा जो काही बीज मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. तर तो ओम महालक्ष्मे नमः, ओम महालक्ष्मे नमः, आपल्याला हा मंत्र म्हणत माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा. सेम परत आपल्याला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीचा अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी तिथे थोड्याशा अक्षदा ठेवा, त्यावर हळदी कुंकू वाहा आणि त्यावर माता लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करा. आता माता लक्ष्मीला मी हळद कुंकू मिश्रित गंध अर्पण केलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करून त्यानंतर लाल रंगाचे फूल हे अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला यथासांग ही माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे कलश ठेवायचा आहे. आता कलश भरून ठेवण्यासाठी मी इथे शुद्ध जलाने म्हणजेच पाण्याने आपल्याला तो तांब्या भरून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू, एक सुपारी, एक नाणं असं आपल्याला टाकायचे, अक्षदा टाकायच्या. त्यानंतर आपल्याला त्या कलशामध्ये एक फूल ठेवून आपल्याला नंतर अष्टरेषा म्हणजे 8 रेषा त्या तांब्याच्या भोवती हळदी कुंकवाच्या आपल्याला ओढायच्या असतात. आणि रेषा ओढताना आपल्याला खालून वर अशा पद्धतीने आपल्याला त्या रेषा ओढायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कलशाची आपल्याला स्थापनाही करायची आहे. आता जिथे कलश ठेवण्याआधी आपल्याला त्या कलशावरती आपल्याला नारळ न ठेवता एक तांदळाने भरलेली वाटी आपल्याला त्या कलशावरती ठेवायची. आता नारळ आपण नंतर पूजेमध्ये ठेवणार आहोत. आता त्या कलशामध्ये तुम्ही एक सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवू शकता. आता जर तुमच्याकडे सोन्या चांदीचा दागिना अवेलेबल नसेल तर अशा वेळेस अगदी 1 रुपयाचं नाणंसुद्धा तुम्ही या तांदळाच्या वाटीमध्ये ठेवून त्याची पूजा करा. आता त्यालासुद्धा हळद कुंकू अर्पण करा, अक्षदा अर्पण करा, फूल अर्पण करा, धूपदीपाने ओवाळून घ्या. अशा प्रकारे आपल्याला कलशाची सुद्धा पूजा करायची आहे. आणि बघा, आता जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना केली होती तर तिथे 2 विड्याची पाने आणि 1 सुपारी आणि 1 नाणं विडा म्हणून ठेवायला विसरायचं नाही. त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे शंख, घंटी आणि जर श्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये याची सुद्धा जरूर पूजा करा. आता कलशाच्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा आपल्याला असं ठेवून त्याची पूजा करायची असते. आता हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा असतो. आता तुम्ही जे काही कलशाचं जे काही नारळ आहे तर ते सुद्धा या पूजेमध्ये ठेवा. फळं अर्पण करा. असेल तर बघा, दूध, साखरेचा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही जर गोड प्रसादाचा काही शिरा किंवा पेढा असं जे काही तुम्ही आणलं असेल तर ते तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर धूपदीप ओवाळून आपल्याला ही पूजा ही पूर्ण करायची असते. आता ही पूजा झाल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला जे काही वैभव लक्ष्मी माता व्रत ह्या पुस्तकामध्ये जे काही अष्टलक्ष्मी दिलेले असतात त्यांचे फोटो असतात तर ते आपल्याला प्रत्येक फोटोचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आणि आता दर्शन घेत असताना आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे. आता बघा, सगळ्यात पहिले म्हणजे त्या पुस्तकामध्ये धनलक्ष्मी मातेचा फोटो आहे. तर हे श्री धनलक्ष्मी माते, तू योगिनीची जशी मनोकामना पूर्ण केलीस तशी म्हणजे आमच्या सर्वांचीच मनोकामना पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर, असं आपल्याला प्रत्येक फोटोचं दर्शन घेऊन ज्या त्या फोटोचं जे काही स्वरूप आहे, जे काही प्रतीक आहे तर ते आपल्याला म्हणत आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण या दिवशी करायचं आहे. आता ही सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची जी काही कहाणी दिलेली आहे तर ती आपल्याला कहाणी वाचायची असते. आणि ती कथा वाचल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची. त्यामध्ये सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांची आरती करून घ्या आणि त्यानंतर माता लक्ष्मीची किंवा जी तुम्हाला येते दुर्गे दुर्गट भारी ती जरी म्हटली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दर शुक्रवारी आपल्याला ही पूजा, ही सेवा, ही सर्व आपल्याला करायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला आपला उपवास हा सोडावा.
आपल्या घरामध्ये त्या दिवशी होता होईल तेवढं सात्विक जेवण आपण या दिवशी करायचं आहे। आणि बघा, जेथे अतिथीचा आदरपूर्वक सन्मान केला जातो, ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भोजन किंवा काही ना काही खायला दिलं जातं किंवा त्यांचा आदर सत्कार केला जातो, जिथे पितृ व देव यांची म्हणजे श्रद्धेने पूजा केली जाते, जेथे सत्यवचन बोललं जातं, गाईचं पालन केलं जातं, जेथे दानासाठी धान्य संग्रह हा केला जातो, म्हणजे आपल्या जे काही स्वकमाईतून आपण दानधर्म केला पाहिजे। आणि जेथे बघा पत्नी भांडखोर नाही, तृप्त वृत्तीची आहे, म्हणजे घरामधली स्त्री ही समाधानी असावं, अशा ठिकाणी बघा अष्टलक्ष्मीचा हा स्थायी निवास असतो। तर हे सुद्धा तुम्ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। आता बघा, जिथे घर स्वच्छ असतं, अस्वच्छता नसते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो। आणि त्याचबरोबर आपण श्रद्धेने जी काही व्रत वैकल्य करतो, शांत भावनेने आपण जी काही पूजा करतो, तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची असेल तर श्रावण महिना अतिशय चांगला आहे। आपण या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये या व्रताची सुरुवात करू शकतो। जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही 11-21 या व्रत हे करू शकता। पण जर समजा तुम्हाला इतके जास्त व्रत नाही करायचे, तर किमान आपण श्रावण महिन्यामध्ये जे काही शुक्रवार येतात, तर आपण ह्या शुक्रवारी तरी माता लक्ष्मीची आपण पूजा करायला पाहिजे। तर मंडळी, झालेली सेवा स्वामींच्या चरणी, माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका माहितीसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।